नमस्कार. आज मी काही असा स्पेशल कुठल्या विषयावर बोलणार नाही. जनरलच विषयावर चर्चा करण्यासाठी मी आज एक व्हिडिओ बनवतोय. मी आता बघतोय आता अ, अ, पावसाचा ऋतू सुरू होणार आहे. उद्या परवा पाऊस सांगितलेला आहे हवामान विभागानं. अ, तर काही लोक अशी आहेत की यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर असं काही भीषण दुष्काळ पडण्याची चिन्ह दाखवते ती, की जणू काय त्यांना जगाचा पाक भूगोल, इतिहास सगळं माहीत आहे आणि पुढं काय घडणार आहे ह्याचं पण भाकीत माहिती आहे. असली जमीन फाकलेली दाखवायची. भीषण अवस्था पहिल्या 1972चा, 2009चा, 2017चा दुष्काळाचा उदाहरणं द्यायची. अशी काही एवढी गंभीर परिस्थिती येईल असं वाटत नाही. आणि ह्यांना काय माहिती आहे पुढं पाऊस पडणार आहे का नाही. मराठवाड्यात गेल्या वर्षी पाऊस पडून पूर येईल कोणी सांगितलं होतं? कोणीच सांगितलं नव्हतं. किंवा गेल्या वर्षी मेमध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्यातलं पुण्याचं धरण भरलं होतं. कुणी सांगितलं होतं मेमध्ये पाऊस पडून धरण भरेल? पाऊस पडणार आहे. एल निनोचा प्रभाव जाणवेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण ह्याचा अर्थ पाऊसच पडणार नाही असं नाही. पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, सकारात्मक राहावा. पाऊस 100% पडणार आहे. आणि दुसरी गोष्ट, निसर्ग आता काय काय अशी माणसं आहेत ती पावसाची वाट बघत काय काय जण स्टेटस ठेवली, पेपर फुटला, आमदार फुटलं, मग ढग का फुटला नाही ते अशा पण ही बसून स्टेटस कोणाला बी ठेवा येते. तुम्ही निसर्गाकडून काहीतरी घेताय, याचा अर्थ तुम्ही निसर्गाला काहीतरी दिलं पण पाहिजे. तुम्ही किती झाडं लावली? आता हवामान आज टेम्परेचर किती वाढले बघितलं का? उन्हाळ्यामध्ये 50, 52, 56पर्यंत टेम्परेचर जाते. मग तुम्ही काय नुसतं बसून स्टेटस ठेवायला आणि हा अंदाज वर्तवायला काय? तुम्ही झाडं लावा की. झाडं लावायची नाही, ती नुसतं अपेक्षा करायची निसर्गाकडं. तर झाडांचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे. आता विविध प्रोजेक्ट येतात, त्यात झाडं तोडली जाते ती. त्याचा इम्पॅक्ट जाणवणारच आहे आपल्याला. आता कोल्हापूर असेल, कोकण विभाग असेल, ह्या भागात पाऊस पडतोय. म्हणजे कमी कमी म्हणजे इतर भागाच्या तुलनेत ह्या भागात जास्त पाऊस पडतो. काय कारण आहे? तर झाडांचं प्रमाण जास्त आहे. आपण झाडं लावत नाही, नुसतं अपेक्षा करणार. झाडंसुद्धा लावली पाहिजे. आता शालेय स्तरावर सुद्धा ह्याचं चांगलं विविध योजना केल्या पाहिजे शिक्षकांनी. काल मी आमच्या गावात जिल्हा परिषद शाळेच्या कांबळे सरांना चर्चा केली. त्यांना सांगितलं की मुलांना प्रत्येक मुलांना एक झाड लावायला कंपल्सरीच करा. हायस्कूलच्या शिक्षकांना पण मी बोलणार आहे की प्रत्येक मुलांना एक झाड लावायचं कंपल्सरीच करायची. त्याशिवाय त्याला पर्यावरणाचे तुमचे काय असतील ते मार्क वगैरे द्यायचेच नाही. कंपल्सरीच एक झाड लावायचं आणि ते शेवटचं झाड लावल्यानंतर शेवटच्या सेमिस्टरला ते चेक करायचे तेव्हा झाड लावलेलं केवढं आलं आहे काय. तर असं केलं तर आपण आता आपल्या जवळजवळ 150 कोटी लोकसंख्या आहे. प्रत्येकानं 2-2 जरी झाड लावली तर 300 कोटी वृक्षाची प्रत्येक वर्षी ॲड होतील. असं एक 7-8 वर्ष केलं तर प्रचंड प्रमाणात वृक्ष वाढतील आणि निसर्गाची आपल्याला पावसाची वाट बघायची गरज पडणार नाही. प्रचंड पाऊस पडेल. तर आणि हवामान एवढं टेम्परेचर 50-55 आणि पर्यंत जाणारच नाही. तर झाडं लावल्यामुळं काय लोकांचा फायदा होणार नाही. तुम्ही फळांची झाडं लावली तर आपल्याला घरी फळं नॅचरल खायला फळं मिळतील. आता मी आमच्या घरी जवळपास 5 ते 7 गुंठ झाडांसाठीच घालवलेले आहे. जवळजवळ 20-22 हजार रुपयाची मी झाडं आणून तिथं लावलेली आहेत. एखाद्या नर्सरीत जेवढी झाडं नसतील तेवढी मी 30-35 प्रकारच्या फळांची झाडं मी तिथं लावलेली आहेत. तर प्रत्येकानं लक्षात ठेवा, आपण निसर्गाकडून अपेक्षा करतोय, म्हणजे निसर्गाला सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर पॉझिटिव्ह राहा. शेतकरी खचेल असले व्हिडिओ स्टेटस काही टाकू नका. पाऊस पडणार आहे आणि ह्या पाऊस पडल्यानंतर एक लक्षात ठेवा, आता तरी झाडं लावा, आता तरी जागरूक व्हा सगळ्यांनी. धन्यवाद.